आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। डायल 100 आता 112 झाले आहे हे अद्यापही लोकांना माहीत नाही। डायल 100 ही टीव्हीवरील मालिका अत्यंत गाजली। लहानपणी हे 100 काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा झाली। त्यानंतर माहीत झाले की सामान्य माणसाला एखादा त्रास झाला, कुठे अडचणीत असला तर 100 या नंबरवर फोन केला की पोलीस आपल्या मदतीला येतात। नुकताच पोलिसांचा 100 हा नंबर बदलून तो 112 झालेला आहे। सामान्य लोकांना याबाबत अजूनही माहिती नाही। आपल्याला ही बाब माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला 112 डायल 100 माहीत असलेली ही बाब तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे, जेणेकरून एखादी व्यक्ती कुठे अडचणीत सापडली तर ती कुणाची तरी मदत करू शकते। मनपासमोर मालमत्ता करांच्या बिलांची होळी, उद्धवसेना आक्रमक, आयुक्तांचा घेराव। महापालिकेकडून मालमत्ता कराची आकारणी करताना त्यात गोंधळ केलेला आहे। अवाढव्य बिले मालमत्ताधारकांना पाठविण्यात आलेली आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून बिलांची होळी करण्यात आली। महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलन करण्यात आले। दरम्यान तत्पूर्वी आयुक्त अमिता दगडे पाटील यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले। मालमत्ता करांच्या वाढीव बिलामुळे असंतोष उफाळून आलेला आहे। धुळे महापालिका ही ड वर्गात आहे, मात्र कर हा अ वर्ग महापालिकेपेक्षा अधिक आकारला जात असल्याचा आरोप आता सर्वत्र होत आहे। पूर्वीचा दर हा 26% होता, तो 36% करण्यात आल्याने प्रचंड वादळ उठले। परिणामी हा 36 वरून 30% करण्यात आला। नवीन वाढ ही 4% असताना दुप्पट तिप्पट वाढीची बिले नागरिकांना कशी काय येत आहेत हा सवाल आहे। एप्रिल 2025-26 या वर्षाकरिता मालमत्ता कराची बिले धुळे महापालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात आलीत। जून 2025 मध्ये परत नव्याने मालमत्ता कराची बिले धुळेकरांना आकारण्यात आली आहेत। एप्रिल आणि जूनच्या बिलांमध्ये प्रचंड तफावत आहे। महानगरपालिकेने मालमत्तांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वेक्षण पुन्हा मूल्यांकनाचे काम स्थापत्य कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती यांना कोट्यवधी रुपये देऊन दिले। सदर कंपनीने डिजिटल तंत्रज्ञान वापरून अव्वाच्या सव्वा मालमत्तेची मोजणी केली। या कंपनीकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार संपूर्ण मालमत्तांचे GIS आधारित प्रत्यक्ष सहसर्वेक्षण करून युनिक प्रॉपर्टी अथॉरिटी कोड नोंदणी वही तयार करणे, मूल्यांकनासाठी तांत्रिक सर्वेक्षण अद्ययावत संगणकीकृत नकाशे काढणे, वॉर्डनिहाय मालमत्तांचे डिजिटल फोटो काढणे, संगणकीकृत नकाशे फोटो या डेटावरून जोडणे, झोनप्रमाणे नकाशा तयार करून ऑनलाईन मालमत्ता कर भरणा प्रणालीद्वारा सुधारित मूल्यांकन करून घेणे गरजेचे होते। पण संबंधित कंपनीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून अवाजवी पद्धतीने मोजमाप करून घेतले। या करांमध्ये तफावत आढळल्याने नागरिकांच्या हरकती मागवून मनपाने सुनावणी घेतली तरी देखील नागरिकांना कुठलाही दिलासा मिळाला नाही। एकत्रित मालमत्ता कराचा विचार केल्यास पनवेल, अहमदनगर, जळगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला, मालेगाव या शहरात धुळ्यापेक्षा कमी एकत्रित मालमत्ता कर आकारला जातोय। धुळे मनपाने एप्रिल ते जून या कालावधीत नागरिकांकडून 25-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर 21,000 मालमत्ता धारकांकडून भरण्यात आला। त्या मालमत्ता धारकांच्या बिलांमधील तफावत कशी कमी करणार असा सवाल करत बिलांची होळी करण्यात आली। या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करंकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, निंबा मराठे, नितीन देशमुख, सागर निकम, सागर साळवे, नासिर पिंजारी, वैभव पाटील, राजू पाटील, चांद मिस्त्री, रवींद्र गावडे, अमोल ठाकूर, अक्षय पाटील आदी उपस्थित होते। महानगरपालिका आयुक्तांना नुकतंच या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विनंती करतो की धुळे महानगरपालिकेने एप्रिल 2025 मध्ये धुळेकरांना वाढीव बिलं दिली आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी लगेच म्हणजे गेल्या जून महिन्यामध्ये परत एकदा वाढीव बिलं धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या विभागाने त्या ठिकाणी धुळेकरांना अदा केली। एप्रिल आणि जूनच्या बिलांमध्ये प्रचंड तफावत त्या ठिकाणी आढळून आलेली आहे। स्वतः विद्यमान आमदार अनुप अग्रवाल ज्या अग्रवाल नगरमध्ये राहतात त्या अग्रवाल नगरमधल्या नागरिकांना त्या ठिकाणी शिक्षण कर हा 14,000 ते 15,000 रुपये आकारण्यामध्ये आलेला आहे। आणि मुळातच अग्रवाल नगरमध्ये उच्चभ्रू सोसायटीतले लोक राहतात, त्यांचे मुलं आपण जर समजले की कॉन्व्हेंटच्या याच्यामध्ये इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतलेला असेल तरी सुद्धा त्यांची वार्षिक फी शिक्षणाची ही 9,000 ते 10,000 रुपये असताना धुळे महानगरपालिका म्हणजे शाळा जो कर आकारत नाही, शाळा जी फी आकारत नाही त्याच्यापेक्षा दुपटीने शिक्षणाचा कर आज नागरिकांकडून वसूल करते। अग्रवाल नगरची जी गोष्ट नसून
जैन कॉलनीचा परिसर असेल, देवपूरचा भाग असेल, तसेच पेठ भाग असेल, या सर्व भागामध्ये शिक्षण कर हा धुळे महानगरपालिकेने सर्वात जास्त लावलेला आहे. धुळे महानगरपालिकेच्या आजच्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी करणार आहोत की धुळे महानगरपालिकेच्या संपूर्ण धुळे शहरामधील मालमत्ता धारकांची नव्याने पुनर्नोंदणी त्या ठिकाणी करावी आणि अंदाधुंद पद्धतीने जी आकडेवारी धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्या ठिकाणी लावलेली आहे ती आकडेवारी कमी करावी. कारण की सुरुवातीला मालमत्ता कराची आकडेवारी जास्त लावल्यानंतर जे उपकर असतात त्या उपकरांची टक्केवारी देखील त्या ठिकाणी वाढत असते. हा साधा नियम या ठिकाणी लक्षात घेऊन मालमत्ता कराची आकारणी कमी केल्यानंतर उपकराची आकारणी देखील कमी करण्यात यावी. चंदू चव्हाणला मारहाण करणाऱ्यांना बडतर्फ करा, प्रवेश द्वारास टाळे ठोकत वंचितचे निषेध आंदोलन. महापालिकेत माजी सैनिक चंदू चव्हाण यात झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीतर्फे मनपा प्रवेशद्वारास टाळे ठोकत निषेध आंदोलन करण्यात आले. या मारहाण प्रकरणी मनपा कर्मचारी प्रसाद जाधवसह दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणीही आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, संघटक शंकर खरात, युवकांचे जिल्हाध्यक्ष योगेश पगारे, उपाध्यक्ष आकाश बागुल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी निकम यांनी सांगितले की माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मागण्यांसाठी महापालिकेत आंदोलन केले होते. तेव्हा त्यांना मनपा कर्मचारी प्रसाद जाधव आणि खरात नामक व्यक्तीने अपमानास्पद मारहाण करीत त्यास हाकलून लावले. संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा, आंदोलनाचा अधिकार दिला आहे, त्यामुळे ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. महापालिकेत गुंडांचे राज्य आहे का? मनपाने गुंड ठेवले आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. तरी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करून बडतर्फ करावे, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी अरविंद निकम यांनी दिला आहे. नारी शक्तीच्या माध्यमातून मालेगावी बलात्कार विरोधी मोर्चा. मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर नारी शक्तीच्या माध्यमातून शहरात घडलेल्या बलात्कार घटनेच्या विरोधी मोर्चा काढून शहरातील महिलांनी निषेध नोंदवत सदर घटनेबाबत आपला संताप व्यक्त केलाय. मोर्चाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे भावना व्यक्त करताना मागील रविवारी पहाटेच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी युवतीवर त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका जिहाजी मुस्लिम डॉक्टर मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने सदर युवतीला काही फोटो दाखवत ब्लॅकमेल करून अमानुषपणे बलात्कार करत अत्याचार झाल्याच्या घटनेची माहिती दिली. सदर घटनेबाबत छावणी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीची पोलीस कोठडी वाढवणे, कायमस्वरूपी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करणे, विशेष जलद न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देणे, शहरातील रुग्णालयात SOP म्हणजेच सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्लॅन सक्तीने लागू करणे, विशाखा गाईडलाईनची अंमलबजावणी करणे व शक्ती कायदा तातडीने लागू करणे अशा मागण्या पूर्ण करण्यासाठी उपस्थित महिलांनी निदर्शने केलीत. यावेळी मंजुषा कसगवाडकर, कविता शिर्के, सारिका पाटील, साधना पाटील, अनिता वाडेकर, अनिता सोनवणे, दीपाली वारोळे, रत्ना मसदे, सुनीता कुलकर्णी, अनिता अवस्थी, रंजना ठाकरे, कोजागिरी लोहारकर, स्मिता सोनवणे, वर्षा अग्रवाल यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. आरोपी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याच्या पोलीस कोठडीत गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी अजून वाढ करण्यात यावी. तसेच सदर आरोपीस कोणत्याही स्तरावर जामीन देण्यात येऊ नये. सदर गुन्ह्याबाबत कायमस्वरूपी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी. तसेच सदर खटला माननीय विशेष न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशा प्रकारच्या भविष्यातील घटना टाळण्यासाठी मालेगाव येथील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात SOP म्हणजेच सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्लॅन सक्तीने लागू करण्यात यावा. यामुळे सर्व रुग्णालयांना एक शासकीय स्तरावर शिस्त लागेल. आज रोजी महिलांच्या मनामध्ये दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निर्माण झालेली भीती कमी होईल. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या विशाखा गाईडलाईन्सची अंमलबजावणी प्रत्येक आस्थापनात होते किंवा नाही याची माहिती घेऊन अंमलबजावणी न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रात शक्ती कायदा तातडीने लागू करावा.
सदर मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे आणि उपरोक्त मागणी शासन दरबारी मांडत असून या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर पूर्तता करावी, अन्यथा सदर घटनेबाबत महाराष्ट्रभर प्रबोधन करून आगामी काही दिवसात मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. धरण गावात कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मविया आक्रमक. विधिमंडळात रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच शेतकरी पुत्रांना अमानुष मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी धरण गावात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की विधिमंडळात सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते, परंतु राज्याचे कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी विधिमंडळात ऑनलाईन रम्मी खेळण्यात व्यस्त असल्याचे चित्र संबंध महाराष्ट्राने व देशाने बघितलं. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील आणि शेतकरी पुत्रांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अजित पवारांनी शेतकऱ्यांना साथ व कृषी मंत्र्यांना लाथ घातली पाहिजे असे मत उबाठा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. शेतकरी कर्जमाफी न करणाऱ्या सरकारने सध्या दडपशाही प्रवृत्तीने वागायला सुरुवात केली आहे, त्याचेच हे फलित आहे असे मत राष्ट्रीय काँग्रेस श.प. पक्षाच्या प्राध्यापक एन.डी. पाटील यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे अशी भावना राष्ट्रीय काँग्रेस श.प. पक्षाच्या कल्पिता पाटील यांनी मांडल्यात. जंगली रमी खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी मंत्री गेले पाहिजे असे मत पक्षाचे लक्ष्मणराव पाटील यांनी मांडले. यावेळी विविध प्रकारच्या निषेधाच्या घोषणांनी ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील परिसर दणाणून निघाला. शेतकरी विरोधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच सूरज चव्हाण या दोघांवर भादवी अंतर्गत ऑनलाईन जुगार खेळणे, सर्वसामान्यांना मारहाण धमकावणे या आशयाने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडी धरणगाव शहर व तालुक्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गुलाबराव वाघ उपस्थित होते. या ठिकाणी कृषी मंत्री शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून विधानसभेमध्ये जे लोकशाहीचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पत्ते खेळतानाच्या व्हिडिओ, पत्ते खेळताना असताना बातम्या या मीडियाला 2 दिवसापासून चालू आहे. शेतकऱ्यांच्या 1 रुपयात विमा होता. महाविकास आघाडीच्या सरकार मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी 1 रुपयाचा विमा सुरू केला. या फसवणी सरकारने तो 1 रुपयाचा विमा या वर्षापासून तो रद्द केलेला आहे. रोज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये 15 ते 16 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. वर्षाला 5760 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. म्हणून या सरकारला आमचं म्हणणं आहे की या सरकारमध्ये असलेला कृषी मंत्री याला पत्ते खेळायला वेळ आहे, पण सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी वेळ नाही. आणि म्हणून दादांनी साथ न देता या कृषी मंत्र्याला लाच दिली पाहिजे अशी आमची आघाडीच्या वतीने मागणी आहे. शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे छावा संघटनेकडून रास्ता रोको. लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ शिरपूर येथील दहिवद गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी 11 वाजेच्या दरम्यान छावा संघटनेकडून रास्ता चक्काजाम आंदोलन करून सूरज चव्हाण यांचा निषेध करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानमंडळातील पत्ते खेळण्याच्या व्हिडिओबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 20 जुलै रोजी लातूर दौऱ्यावर असताना त्यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संदर्भात कृषी मंत्र्यांच्या विरोधात निवेदन दिले. त्यावरून राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांच्या विरोधात शिरपूर तालुक्यातील छावा संघटनेचे हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व कारवाई होईपर्यंत आंदोलन असेच चालू राहील असा इशारा देण्यात आलाय. तर त्या आंदोलनाची पूर्ण माहिती देत असतानाच राष्ट्रवादीचा तिथला असलेला पदाधिकारी सुरेश चव्हाण आणि त्याचे इतर सोबती यांनी अचानक तिथं येऊन आमचे आदरणीय नेते श्री विजयजी घाडगे
यांच्यावर अत्यंत अमानुषपणे भ्याड हल्ला केला आणि हा हल्ला म्हणजे पूर्ण आपण कालपासून त्या चित्रफित बघत आहोत. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की ते अत्यंत शांततेने आपलं निवेदन देत होते आणि तेवढ्यात यांचे 10-20 लोकांचं टोळकं आलं आणि ह्या टोळक्याने अत्यंत अमानुषपणे या आमच्या नेत्यांवर अत्यंत मोठ्या समूहाच्या सोबत येऊन त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. या हल्ल्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य चाललंय की नाही चाललंय याबद्दल शंका उपस्थित होताना दिसत आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि ते गृहमंत्री देखील आहेत. निश्चितच आम्ही छावा संघटनेच्या वतीनं त्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की अशा या नीच कृत्य करणाऱ्या आणि असा भ्याड हल्ला करणाऱ्यांना आपण त्वरित शासन करावं, त्यांच्यावर खूप मोठ्या स्वरूपात कारवाई करावी. जर कारवाई त्यांच्यावर शासनाकडनं होत नसेल तर आज फक्त आम्ही आज रास्ता रोकोच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने रास्ता रोको करत आहोत. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही संपूर्ण छावा सैनिक काय असतात आणि छावाचे आगामावर काय असतं याचं पूर्ण दर्शन विराट दर्शन त्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये दिसेल. त्या अशा नाल्या कृत्य करणाऱ्या या अजित पवार राष्ट्रवादीच्या गटाच्या या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर ज्यांनी जे काही हे कृत्य केलेलं आहे, भ्याड कृत्य केलेलं आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन करतो. आणि नसेल होत तर मग आम्ही आमच्या पद्धतीने छावाची ताकद काय आणि छावा कोणत्या पद्धतीने गनिमी कायद्याने आजपर्यंत आपले आंदोलन करत आले त्याची पुन्हा एकदा आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शिरपूर तालुक्यात आम्ही सर्व छावा संघटनेचे पदाधिकारी भैया चव्हाण असतील, विशाल पाटील असतील, बोरा पाटील दैवतची असतील, शहराचे अध्यक्ष अमोल पाटील, विक्की चौधरी असतील, या दैवत गावाचे आमचे सर्व छावाचे पदाधिकारी असतील, आम्ही सर्वांनी मिळून आज रास्ता रोको केलेला आहे. याच्यानंतरच्या कालखंडामध्ये कारवाई न झाल्यास याचं जोरदार स्वरूपात रूपांतर होईल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही अजून पूर्ण आंदोलनाची मालिका सुरू करणार आहोत. लवकरात लवकर शासन करावं, त्यांच्यावर कारवाई करावी, तत्काळ गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करावेत. धनराज पारधी यांच्या वासराला कुत्रीने पाजले दूध. शिरपूर तालुक्यातील तराडी येथील धनराज पारधी यांच्या गोठ्यात एक आश्चर्यकारक आणि तितकीच हृदयद्रावक घटना घडली आहे. त्यांच्या म्हशीच्या एका लहान वासराला चक्क एका कुत्रीने आपले दूध पाजून सगळ्यांनाच थक्क केले आहे. ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली असून अनेकांनाही पाहून आश्चर्याचा धक्का बसत आहे. साधारणपणे वासरू आपल्या आईचेच दूध पिते, पण या अनोख्या घटनेत म्हशीचे वासरू आणि कुत्री यांच्यातील प्रेमळ बंध पाहून सारेच भारावून गेले आहेत. या घटनेमुळे प्राण्यांमधील नैसर्गिक ममत्व आणि त्यांच्यातील अनोखे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. धनराज पारधी यांच्या घरी हे वासरू आता कुत्रीच्या दुधावर पोसले जात असून हा एक दुर्मिळ क्षण पाहण्यासाठी परिसरातील लोक त्यांच्या घरी गर्दी करत आहेत. 30 जुलै 2025 रोजी होणाऱ्या जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती कार्यक्रम संपन्न. सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेमार्फत ॲक्सेस टू जस्टिस बालविवाह मुक्त भारत चाइल्ड मॅरेज फ्री भारत प्रकल्प धुळे जिल्ह्यात राबविणे कामे मिळाला असून सदर प्रकल्पात बालविवाह प्रतिबंध करणे, बालविवाहाबाबत जनजागृती करणे, रस्त्यावरील भीक मागणारी मुले व बालकामगार निर्मूलन, चाइल्ड ट्रॅफिकिंग व पोक्सको अंतर्गत येणाऱ्या विषयांवर कार्य करणे अशा विषयांवर संस्था मार्गदर्शक सूचनेनुसार कार्य करीत आहे. तसेच दिनांक 15 जुलै 2025 ते दिनांक 30 जुलै 2025 दरम्यान जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे व नरडाणा रेल्वे स्टेशन येथे जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमात रेल्वे कर्मचाऱ्यांसह ज्यामध्ये RPF, GRP, पोस्टर्स आणि विक्रेत्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे मानव तस्करीचे संकेत ओळखण्यास मदत होईल. बचाव रेखी सर्वेक्षण करण्यासाठी उच्च जोखीम असलेल्या गाड्या आणि इतर वाहतूक मार्गांचे मॅपिंग करण्यात आले. गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी स्थानिक माहिती देणाऱ्यांचे, चहा विक्रेते, फेरीवाले, स्टेशन कामगारांचे नेटवर्क्स विकसित करण्यात आले आणि सक्रिय केले. बालतस्करी विरुद्ध चेतावणी देण्यासाठी आणि अहवाल देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ट्रेन प्लॅटफॉर्मवर रेल्वे स्थानके आणि ट्रेनमध्ये बहुभाषिक मानवी तस्करी विरोधीच्या ऑडिओ आणि व्हिडिओ चालवण्यात आलेत. तसेच रेल्वेमध्ये मानवी तस्करी विरोधीच्या पोस्टर लावण्यात आलेत. त्यामध्ये सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाला धुळे मध्य रेल्वे स्टेशनचे मास्तर भाऊसाहेब जाधव, RPFचे ASI राजेंद्र भांबरे, हेड कॉन्स्टेबल संजय अहिरे तसेच नरडाणा रेल्वेचे स्टेशन मास्तर गोविंद महावर, संजय कुमार आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी टीम मेंबर अलका थोरात, गायत्री चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.